नमस्कार सर. नमस्कार. आपलं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. सर, आता विधानसभा चुनाव 2024 समोरच येत आहे. त्यामध्ये आपलं नाव खूप चर्चेत सुरू आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? ऍक्च्युली काय झालं, 2018-19 मला कोरोना झाला होता, कोरोना पिरियडला. आणि मी 28 दिवस इथे आतमध्ये होतो. त्यामध्ये मला डॉक्टर पोद्दार होते यांनी मला सांगितलं की बा तुम्ही घरीच राहा. आणि मला आमच्या घराला पुऱ्या काढ्या लागल्या होत्या. आणि मी देवाला म्हटलं की देवा मला ईश्वर मला वाचव आणि मी माझं उर्वरित आयुष्य समाजासाठी लावीन. आणि ती मी व्यवस्था करून मी टोटली माझ्या फॅमिलीची व्यवस्था केली आणि माझ्या फॅमिलीसाठी मी काम करत आहे. आणि आपलं सांगत आहे, मी माझ्या गावाच्या तालुक्यात सर्व लोकांना माहिती आहे मी कसा काम करतो. फुल टाइम करतो. सकाळी 9 वाजता निघतो, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काम करतो. आणि मला शुगर असते, मला राईट टाइम जेवायला जाते, जेवण करतो, मग अजून परत जातो. असं टाईपचं काम आहे. सर, बहुजनांचा तारणहार, बहुजनांचा शिलेदार, समाजक्रांती संघटना महाराष्ट्र, सावनेर. सर, तुम्ही यासाठी कुठल्या पद्धतीचे काम करता? मला जे प्रकारचं काम, कोणी समस्या आलं, एखादी लेडीज आली, तिचं पोलीस स्टेशनचं काम नाही आहे, तहसीलचं नाही, आधार कार्ड नाही आहे, कोणाचं रेशन कार्ड नसते, कोणाला अन्याय होतात, कोणी गुंडे लोक बी आजकाल मी तर गुंड्याची काम करायला लागलो. एखादी कोणी सावकारी करतात आणि सावकारीमध्ये त्याला त्रास होते, त्यामुळे मी तेही काम करत आहे, सावकारीची बंदोबस्त करत आहे. आणि मी आव्हान करतो तुमच्या माध्यमाने, कोणी असे असेल तर त्यांनी माझ्यापाशी यावं आणि मी त्यांना बंदोबस्त करून त्याला न्याय देईन. सर, आपण ग्रामीण म्हणून 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार आहे. ग्रामीण बघितलं सर तर त्यामध्ये विकास कामं खूप अपुरे असतात. तर त्यासाठी तुमची वाटचाल काय असेल? माझी अशी वाटचाल आहे, आजपर्यंत आमच्या इथे आमदार खूप होऊन गेले, काँग्रेसचे होऊन गेले, बीजेपीचे होऊन गेले. परंतु मला असं वाटलं की बा आपल्या इथे कोणत्याही आमदारांना आखरीपर्यंत काम केलं नाही आहे. जसे शेतकऱ्यांचे भाव पाहिजे, शेतकऱ्याच्या भावासाठी कधी फक्त भाषणं देतात हे लोक, आणि भाषण झालं की विषय संपला. पण यांनी असं करायला पाहिजे होतं की माझं म्हणणं, जरांगे, एक आके सारखे लोक, लक्ष्मण आके सारखे लोक यांना न्यायासाठी उपोषण बसतात. हे तर सारखे उपोषण करायला त्यांना आमचे इच्छे आमदार खासदार कोणी विरोधीवालाही करत नाही, पक्षीवालाही करत नाही. फक्त आम्हाला वोट द्या आणि आम्ही निवडून आलो की मग 5 वर्ष बोलू नका. आणि त्याची प्रॉपर्टी 10 रुपये येते तर लाखो रुपये प्रॉपर्टी होऊन जाते. तर शहर भाग म्हटलं आणि ग्रामीण म्हटलं, यामध्ये शहर जे आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरपूर अशी आहे बंद झालेली आहे. पुन्हा जर ग्रामीण मध्ये म्हटलं, जिल्हा परिषदेची शाळा काही काही ठिकाणी चालू आहे. तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? माझं असं मत आहे की शिक्षण हे सर्वांना फ्री पाहिजे. जसं आता आमच्या इथं भवन्स आहे, चेन आहे, ह्या अनेक शाळा आहे, पण ह्या खूप पैसे घेतात. नर्सरीचे 15,000 20,000 फी आहे यांची, लाख लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे. पण आमच्या जिल्हा परिषद शाळा, ब्राह्मणीला शाळा होती, माझ्या कर्मेश्वर तालुक्यात सांगतो, आमच्या नगरपरिषद शाळा होती, 11-12 बंद केलं आमच्या इच्छा. म्हणजे ज्या शाळेला ग्रँड येणार होती ती शाळा बंद केल्या गेली. अशा समस्या आहे. आमच्या इथे केटीएम आहे, शिक्षणाचं बोलून पहिले तर शिक्षणाचं बोलताना मला हे म्हणायचं आहे की आमच्या शाळा बंद केल्या आणि स्वतः प्रायव्हेट शाळा खोलल्या. या आमदारांनी खोलल्या, या खासदारांनी खोलल्या, आणि अनेक शाळा खोलून चालू आहे. असे विषय आहे तो. तर तुम्ही 2024च्या रणांगणात येत आहे, विधानसभेच्या उतरलेले आहे. तर तुमचे असं काय खास मुद्दे आहेत ते घेऊन तुम्ही रणांगणात येणार आहात? माझी एक प्रामाणिकता आहे, इमानदारी आहे, आणि तसं रोजगार, शिक्षण आणि आरोग्य हा माझा विषय फर्स्ट राहील. धन्यवाद. सर, इथे ग्रामीण म्हटलं तर आरोग्याची जे सुविधा आहे ती खूप कमी आहे. कमजोर आहे. तुम्हाला शहरात जावं लागते त्यासाठी. त्या पिरियड मध्ये तुम्हाला असं समोरच्यांना काही होऊ शकते, अपघात होऊ शकते, काही होऊ शकते. सर, अशा परिस्थितीत तुम्ही या विधानसभेमध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये समोरची काय स्थिती आहे की तुम्ही इथे काहीतरी आधार आरोग्यविषयक? माझं मत असं आहे की आमची इथं आरोग्य सिटी स्कॅन मशीन आवश्यक आहे. कर्मेश्वरला आणि नागपूर सावनेरलाही सिटी स्कॅनची खूप गरज आहे. कारण इथे ऍक्सिडेंट झाल्यानंतर सीधे इथे रेफर करतात नागपूरला. इथे MBBS MD डॉक्टर नाही आहे. इथे MBBS असतो तो घरी राहते किंवा झोपून राहते. BMS वाले कच्चीवाले लोक आजकाल खूप आहे, आणि यांच्यामुळे खूप त्रास आहे. मला सिटी स्कॅनची मशीन मी स्वतः आमदार झालो तर मी नक्कीच देणार. सर, तुम्ही रोजगारसाठी जे युवा वर्ग आहे त्यांना, ते सगळ्यात जास्त बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल? बेरोजगार आमच्या इथे 2 MIDC आहे, सावनेर MIDC आहे, कर्मेश्वर MIDC आहे. या दोन्ही MIDC मध्ये आजपर्यंत सर्व UP बिहारी सर्व लोक आले, महाराष्ट्रीयन लोक नाही आहे. स्थानिक मुद्दाही घ्यायचा. मला प्रत्येक कंपनीला मला स्थानिक लोकांना 75% तुम्ही घ्या आणि 25% तुम्ही बाहेरचे घ्या, टेक्निकल घ्या, जे स्किल वर्क असतात त्यांना घ्या, नक्कीच घ्या, काही विषय नाही. सर, आपण बघता सर, पार्टी असेल, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यामध्ये दिवसेंदिवस टिप्पणी होत राहतात. काहीतरी विरोध पक्ष एकमेकांच्या बरोबर टिप्पणी टाकत असतात.
टीका करत असतात सर, त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मला खूप हसा येते की हे लोक आपसाचं मुद्दाम बोलतात, मुद्दाम झगडा करतात. ही चुत्या आम्ही लोकशाही आहे, पण लोकशाहीला विरोध म्हणून हे काहीतरी खोटं बोलतात. यांना गेम करायचा आहे लोकांचा. मी गेम म्हटलाय, याच्यासाठी गेम म्हटलाय. ह्या म्हणते तू मला शिवाय मी तुला शिवतो. आमच्या इथं एक असा प्रकार झाला, आशिष बाबू देशमुख बीजेपीचे आणि त्याचा अमोल बाबू देशमुख काँग्रेसचे, हे दोन भाऊ आहे. आणि दोघे भाऊ मस्त घरी एकत्र राहत असेल किंवा नाही राहत ते त्याचा विषय आहे. पण दोघी देशमुख आहेत. समजा अमोल देशमुख इथून लढला तर आशिष बाबू लढणार नाही, आशिष बाबू लढले तर अमोल बाबू आशिष म्हणजे दोघी भाऊ एकमेकांच्या विरोधात लढते. का बरं? यांना आपली सोय लावून घ्यायची आहे, पोळी शिकून घ्यायची आहे. माझं हे मत, लाडकी बहीण योजना ही चांगली आहे, पण या सरकारने आम्हाला चुत्या बनवलं, घाईघाईत आणलेली योजना आहे. ही योजना चुकीची नाही आहे चांगली, पण त्याच्यापेक्षा तुम्ही शिक्षण फ्री द्यायला पाहिजे होतं, आरोग्य फ्री द्या, इलेक्ट्रिक बिल फ्री द्या. 1500 रुपये तर आम्ही जीएसटी तर सकाळी निघते का नाही, गरीब माणूस किती गरीब असेल, भिकारी असेल तर मागची डब्बी लावते तेव्हा जीएसटी चालू होते, हे आमचेच पैसे देते आम्हाला. परंतु मला ही योजना आवडली नाही, कारण कसं आहे, घाईघाईत आहे. ही योजना 2-4 महिन्यातून बंद होऊ शकते असं कोर्टाने म्हणलं असेल किंवा नाही म्हटलं, पण बाकी लोक बोलत आहे त्याच्यावर मी बोलतो. ही लोकशाही विकत घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. लोकांना पैशाची गरज आहे. ह्या सरकारने काय केलं की फक्त पैसे घ्या आणि आम्हाला वोट द्या, 10% कमी पडले ते वोट द्या. ही चुकीची आहे. आणि मला हे म्हणायचं आहे ताई, तुम्ही मला नेहमी पाहताय, मी तुम्हाला सांगतो की ही योजना टोटली बंद होणार. कारण इथे कसं आहे, गरिबी पैसे घेत आहे, श्रीमंती घेत आहे. म्हणजे कमीत कमी तिथं एक त्यांना हे लोकांना पाहिजे, बीपीएल वाला द्यायला ना, गरीब लोकांना द्यायला पाहिजे. कास्तकाराला इथं पैसे नाही देऊन राहिले. अनेक योजना बंद करून टाकल्या, 100% योजना बंद केल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या क्रीडाची म्हणजे ते सांस्कृतिक क्रीडा मंडळ 5 रुपये भेटतात, ते बंद झाले. 2 महिने झाले पैसे आले नाही. जे आमचे अडवू साहेब ते आजच सांगत होते. अशा अनेक लोकांना योजनेचे पैसे मिळाले नाही, बाकी योजना बंद झाल्या. आणि यांनी ही लाडली बहीण चालू केली, कारण खूप म्हणजे यांना पैसे देऊनच वोट घ्यायचा आहे म्हणून हे असं केलं. तर ग्रामीण भाग म्हटलं तर शेतकरी वर्ग जास्त प्रकारचे असते, जास्त प्रमाणात असते. तर त्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांच्याकडे बघता, त्यांच्या फायदे किंवा नुकसानसाठी तुम्ही काय कराल? तर माझी इच्छा आहे, शेतकऱ्यांना 5,000 रुपये जागी 15,000 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला 10,000 मिळाला, फिक्स पाहिजे. आणि त्यांना माहित पाहिजे आपल्याला 15,000 भेटणार. तो का करेल? लाडला आमच्या बहिणीला जी कामाला जाते, त्या बहिणीला 300 रुपये असेल तर 500 रुपये रोज करेल. आणि तो 500 रुपये रोज तिला दिल तर 5 ते 15,000 रुपये महिना झाला ना. ह्या 1,500 पोट नाही भरणार त्या बाईचं. की आज कास्तकारांना खूप मोठी त्रास आहे, शेतकऱ्यांना रोज माणसं नाही भेटत आहे. कारण बायाला 1500 भेटून आले, त्या बिचारा 1500 खुश आहे, पण त्यांना 15,000 रुपयापासून वंचित ठेवून दिली सरकार. ही मोठा दोष आहे, प्रॉब्लेम. विधानसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जनतेला काय संदेश आव्हान कराल? मला विनंती आहे सर्वांना, मला निवडून द्या. तुम्हाला प्रामाणिक काम करून दाखवेल. आणि तुम्ही मलाच नाही, जे 15-15, 20-20 आमदार त्यांना सर्वांना लंब करा, पूर्ण महाराष्ट्रात लंब करा. कारण कसं आहे, एका माणसाची बुद्धी फक्त 5 वर्ष किंवा 10 वर्ष चालते. नवीन बुद्धीसाठी विदेशात कसं असते, 10 वर्ष आमदार असते, तसं आमदार राहायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. नमस्कार, जय हिंद, जय भारत.